नमस्कार. 12वी सायन्सच्या सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक पर्वत सरांचा नमस्कार आणि पुन्हा एकदा आज ज्ञानगंगा मंचावर आपलं स्वागत. तर आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर 12वीचा पुढील महत्त्वाचा टॉपिक जो येतो कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस जो येतो केमिस्ट्रीमध्ये झालेला टॉपिक आहे. फिजिक्समध्ये कायनेटिक थेअरी आणि थर्मोडायनामिक्स हे केमिस्ट्रीमध्ये झालेले केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच भाग झालेला असतो. ते दोन टॉपिक आपल्याला फिजिक्समध्ये परत इकडं स्टडी करावा लागतो. तर त्याच्यापैकी आत्ताचा जो आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस टॉपिकच्या नावातच अर्थ आहे अँड रेडिएशन. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस हा एक पार्ट आहे. खरा त्याच्यातला एक भाग एक टॉपिक हा आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि त्याच्यातच दुसरा टॉपिक रेडिएशन असा दुसरा भाग ॲड केलेला आहे. दोन वेगवेगळे टॉपिक एकत्र केलेले. तर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसमध्ये आपण इथपर्यंत एक फर्स्ट पार्टमध्ये बघणार आहे आणि रेडिएशन जो होतो सेकंड पार्टमध्ये आपला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा चर्चा केली जाईल. तर आज आपल्याला कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस फर्स्ट पार्टच्या संदर्भात बघायचं आहे. थोडं बेसिक बोलतो मी. केमिस्ट्रीमध्ये झालेला आपला बराचसा भाग आपल्याला फक्त आता जस्ट इथं ओव्हरलुकिंग करायचं आहे. जस्ट आपल्याला रिकॉल करायचा आहे टॉपिक. तर त्या टाईपने थोडं थोडं बोलतो मी आता. केमिस्ट्री झालेला भाग आहे, जस्ट रिकॉल करतो आणि आपल्याला जे जे फॉर्म्युले लागणार आहे ते फक्त आपण रिवाईज करणार आहे. पूर्ण फॉर्म्युले काढण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण एक जस्ट त्याचं ट्रिक्स किंवा कसे आले काय आलं थोडं लॉजिक लक्षात घेणार आहे. तर गॅस संदर्भात 3 लॉज आहे. बॉयल्स लॉ, बरेच लॉज आहे इथं आपल्याला लागणार आहे. बॉयल्स लॉ, दुसरा जो आहे तो चार्ल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि तिसरा जो आहे तो गे-लुसॅक लॉ. गे-लुसॅक लॉ असे 3 लॉज आपल्याला इथे लागतात. बाकीचं आहे पुढं अवॉगाड्रोज लॉ, ते बाकीचे आपल्याला फार आवश्यकता नाही. तर बॉयल्स लॉचं बेसिक काय आहे? प्रेशर युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हा बॉयल्स लॉचा बेसिक स्टेटमेंट आहे. याच्यावरनं पाहिजे तेवढं आपल्याला लिहिता येतं. पाहिजे तेवढे MCQs केमिस्ट्रीत सोडवले असतील आपण, किंवा इथं आपल्याला ह्या बेसिक स्टेटमेंटवर बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. दुसरा चार्ल्स लॉ आहे. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे ॲक्च्युली गॅसचे 3 बेसिक व्हेरिएबल्स आहे. तर या तिघांमधलं रिलेशन सांगणारे हे 3 लॉज लिहितो मी. तर या प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं रिलेशन टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर तो झाला बॉयल्स लॉ, आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमधलं रिलेशन सांगणारा जो आहे तो प्रेशर कॉन्स्टंट ठेवला तर तो झाला चार्ल्स लॉ, आणि तिसरा प्रेशर आणि टेम्परेचरमधलं रिलेशन सांगणारा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून जे काय रिलेशन येतं तो झाला गे-लुसॅक लॉ. हे 3 लॉज आहे. याच्यावर पाहिजे तेवढं झालेलं असतं आपलं. फक्त थोडं आत्ता मी बोललो 3 मधलं रिलेशन कोणतं तरी एक कॉन्स्टंट ठेवून राहिलेल्या दोघांमधलं रिलेशन हा बॉयल्स लॉ आहे. राहिलेल्या दोघांमधलं रिलेशन सांगणारा म्हणजे तो बॉयल्स लॉ आहे. प्रेशर कॉन्स्टंट ठेवला तर तो चार्ल्स लॉ, आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर तो गे-लुसॅक लॉ. आता इथं प्रेशर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे ॲक्च्युली थर्मोडायनामिक प्रोसेसचा विचार केला. थर्मोडायनामिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे, फिजिक्समध्ये झालेलं आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे ही कोणती प्रोसेस होईल? ॲक्च्युली इथं चेंज ऑफ दी स्टेट जे होणार आहे, मुद्दाम शब्द वापरतो मी. टेम्परेचर कॉन्स्टंट ॲक्च्युली हे टेम्परेचर ॲब्सोल्यूट टेम्परेचर असतं. जिथं जिथं टेम्परेचर शब्द आपण वापरणार आहे, केमिस्ट्री असू फिजिक्स असू, तिथं तिथं ते ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे ॲक्च्युली केल्विनमधलं झालं, SI युनिटमधलं. तर आयसोथर्मलमध्ये
टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस झाली, थोडक्यात आयसोथर्मल प्रोसेस झाली. म्हणजे गॅस लॉ जो येतो, बॉइल्स लॉ जो येतो आयसोथर्मलच्या संदर्भात. इथं प्रेशर कॉन्स्टंट, प्रेशर म्हणजे बार, म्हणजे आयसोबारिक प्रोसेस झाली, आयसोबारिक. म्हणजे चार्ल्स लॉ जो आहे तो आयसोबारिक प्रोसेसच्या संदर्भात आहे. आणि इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे गेलुशाक लॉमध्ये, म्हणजे व्हॉल्यूम म्हणजेच कोर, त्यामुळे हे आयसोकोरिक झाली, आयसोकोरिक प्रोसेस झाली. त्या तीन प्रोसेस, थर्मोडायनामिक तिन्ही प्रोसेसच्या संदर्भात क्रमवार आयसोथर्मल, आयसोबारिक आणि आयसोकोरिक सिक्वेंटली जो आहे तो बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गेलुशाक लॉ आला. बॉइल्स लॉ जो आहे तो ग्राफिकली जर रिप्रेझेंट केला तर व्हॉल्यूम वर्सेस प्रेशर, प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होतो, हा बॉइल्स लॉचा ग्राफिकल रिलेशनशिप आलं. साधं चालू चालूमध्ये शॉर्टमध्ये बोलतो मी. व्हॉल्यूमचा रेसिप्रोकल घेतला मी, 1/v घेतलं, तर इथं दिसतं प्रेशर इज विल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, ग्राफमध्ये दिसतं, इथं दिसतं. किंवा 1/v वर्सेस पी याचा ग्राफ काढला तर असा येईल. म्हणजेच 1/v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर, किंवा प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1/v. त्यामुळे हे जे आयसोथर्मल प्रोसेस झाली, त्यामुळे याला आयसोथर्मल म्हणतात. ह्या ग्राफ्सला आयसोथर्मल्स म्हणतात. सेम टाईपने ग्राफचं बेसिक कळत असेल तर हा ग्राफ जो येईल, व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर ग्राफ काढला तर इथे स्टेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन 0 0, किंवा तिसरा पण ग्राफ काढला पण प्रेशर वर्सेस टेम्परेचर, तर इट इज ऑल्सो स्टेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन 0 0. ह्या टाईपने ते ग्राफ्स येतील. हे झाले आयसोथर्मल्स, हा झाला आयसोबार, आणि हा म्हणजे या ग्राफला आयसोथर्मल्स म्हणतात, आयसोबार्स म्हणतात, याला आयसोकोर्स म्हणतात. आत्ता बोललो मी त्या वर्डिंगवरनं. आयसोथर्मल, आयसोबारिक आणि आयसोकोरिक प्रोसेसनुसार त्यांचे ते ग्राफ्स आलेले. हे बेसिक जस्ट बोललो मी केमिस्ट्रीचं, ओव्हरलुकिंग केलं, पण जस्ट हे लागतं आपल्याला, लागतं. हे जरी थोडं दिसत असेल तर याच्यात फार आहे. प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, म्हणजेच पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजेच P1V1 इज इक्वल टू P2V2. किंवा इथं व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे व्हॉल्यूम डिवायडेड बाय टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजेच V1T1 इज इक्वल टू V2T2. प्रॉब्लेम सोडवायला लागत असतं आपल्याला. प्रेशर अपॉन टेम्परेचर इथं कॉन्स्टंट, म्हणजे P/T इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे P1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय T2. ह्या टाईपने आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला लागतं, न्यूमरिकल सोडवायला लागतं. केमिस्ट्रीमध्ये आपण बरेचसे सोडवले असतील. ठीक आहे, पुढचा भाग सुरू करू. तर हे तीन जे लॉ जे आता नीट पाहिलं असेल, बॉइल्स लॉ, गेलुशाक लॉ, आणि म्हणजे क्रमवार बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गेलुशाक लॉ. प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमधलं रिलेशन कोणतं एक कॉन्स्टंट ठेवून राहिलेलं रिलेशन सांगणारं ते लॉज आहे. आणि ते तिन्ही एकत्र केले पुढे जाऊन सेकंदात येतं. तिन्ही एकत्र केले तर पुढे जाऊन ते सिम्प्लिफाय केलं तर PV इज इक्वल टू RT येतं, RT येतं. तर याला म्हणतात ॲक्च्युली आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू RT फॉर 1 मोल ऑफ अ गॅस, 1 मोलसाठी N इज इक्वल टू 1, आणि PV इज इक्वल टू NRT फॉर N नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस, PV इज इक्वल टू NRT. हे कशावरनं येतं? बॉइल्स, हे पहिले मगाशी जे तीन लॉज बोललो मी, ते लॉज सर्व एकत्र केले, सेकंदात दिसतो जर आपण केमिस्ट्रीत केलेले. आपण आता इथं फक्त वेळ नाही घालवत. PV इज इक्वल टू RT असं ते तिघांमधलं रिलेशन येतं. आणि ह्या तिघांमधलं जे काय रिलेशन येतं, PV इज इक्वल टू RT, हे रिलेशन सर्व गॅस व्हॅलिड करतात ॲक्च्युली. सर्व म्हणजे, किंवा वेगळ्या शब्दात बोलतो, दी गॅस विच व्हॅलिड दिस रिलेशन PV इज इक्वल टू RT, का जे मगाशी तीन गॅस लॉ जे त्याच्यावरनं आलेलं आहे, त्याच्यावरनंच आलेलं आहे. तर हे रिलेशन जे गॅस व्हॅलिड करतो, म्हणजे ते तिन्ही लॉज जो गॅस व्हॅलिड करतो, दॅट गॅस इज कॉल्ड आयडियल गॅस, आणि देअरफॉर दिस रिलेशन इज कॉल्ड आयडियल गॅस इक्वेशन.
त्यामुळे याला आयडियल गॅस इक्वेशन म्हणतात. आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हे आयडियल गॅस इक्वेशन झालं. हे झालं फॉर एन मोल आणि हे वरचं झालं फॉर 1 मोल. हे आलं फॉर एन मोल. तर जे गॅस हे इक्वेशन व्हॅलिड करतो दॅट गॅस इज कॉल्ड आयडियल गॅस. तर आयडियल गॅस नॅचरली डज नॉट एक्झिस्ट. शब्दातच अर्थ आहे, सर्व अर्थ शब्दात असतात. तर नॅचरली इन अ नेचर आयडियल गॅस नेवर एक्झिस्ट. शब्दातच अर्थ आयडियल. जो गॅस हे इक्वेशन व्हॅलिड करल म्हणजेच आधीचे तिन्ही लॉज व्हॅलिड करल फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. हे शब्द पण त्याच्यात फार अर्थपूर्ण आहे. द गॅस विच व्हॅलिड धिस इक्वेशन फॉर ऑल कंडिशन्स ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर दॅट इज कॉल्ड आयडियल गॅस. तर सर्व टेम्परेचर आणि प्रेशरला असं हे इक्वेशन व्हॅलिड करणारा एकही गॅस निसर्गामध्ये नाही आहे. देअरफॉर त्यामुळे तर त्याला आयडियल गॅस म्हणतात. तर आयडियल गॅस नेवर एक्झिस्ट इन अ नेचर. तर रिअल गॅस आहे जे आपले हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, आपण जे जनरली नेहमीचे गॅसेस बोलतो हवेमध्ये किंवा आपण नेहमीचे जे ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे जे काय रिअल नेहमीचे गॅसेस आहे त्यांचं बिहेवियर आयडियल गॅसच्या आसपासच असतं. म्हणजे थोडक्यात जनरल गॅसेसचं बिहेवियर आयडियल गॅसच्या आसपास आहे. त्यामुळं जनरल गॅसेस, रिअल गॅसेस व्हॅलिड दिस इक्वेशन फॉर ऑल कंडिशन अँड प्रेशर. रिअल गॅसेस हे इक्वेशन व्हॅलिड करतात. त्यामुळे याला रिअल गॅस इक्वेशन पण म्हणतात किंवा याला जनरल गॅस इक्वेशन पण म्हणतात. तर जनरल गॅसेस किंवा रिअल गॅसेस हे इक्वेशन व्हॅलिड करतात. त्यामुळे त्याला रिअल गॅस इक्वेशन पण म्हणतात. म्हणजे हे आयडियल गॅस इक्वेशन हे जनरल गॅस, रिअल गॅस इक्वेशन म्हणून चालतं. त्यामुळे त्याला आयडियल कधी म्हणायचं, रिअल कधी म्हणायचं, जनरल कधी म्हणायचं, आत्ता मी शब्द बोललो. किंवा दॅट इज ऑल्सो कॉल्ड परफेक्ट गॅस. आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल शब्दाचा लक्ष मिनिंग फुल अर्थ कळत असेल तर दॅट इज व्हॅलिड फॉर, म्हणजे जो गॅस परफेक्ट आहे तो व्हॅलिड करेल. त्यामुळे आयडियल गॅस इक्वेशन इज ऑल्सो कॉल्ड परफेक्ट गॅस इक्वेशन. रिअल गॅसेस हे इक्वेशन व्हॅलिड करतात किंवा कारण त्यांचं बिहेवियर त्याच्या आसपासचे आयडियल गॅसच्या आसपास. त्यामुळे रिअल गॅस हे इक्वेशन व्हॅलिड करतात आणि त्यामुळे त्याला रिअल गॅस इक्वेशनही म्हणतात. आणि हे गॅस म्हणजे सर्वच टाईपचे गॅसेस रिअल असू नाही तर आयडियल असू नाही तर कोणताही असू ते इक्वेशन थोडक्यात व्हॅलिड करतात. त्यामुळे इट इज ऑल्सो कॉल्ड जनरल गॅस इक्वेशन. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. ठीक आहे. रिअल गॅस इक्वेशन प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि याच्यातलं रिलेशन सांगतं का जे 3 गॅस लॉज आधी पाहिले आपण त्याच्यावरनं आलेले. याच्यावरनं आपल्याला पी इज इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही लिहिता येईल. एन आर टी अपॉन व्ही, पी इज इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही. म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस, मुद्दाम लिहिलं मी हे इक्वेशन. प्रेशर ऑफ द गॅस केमिस्ट्रीमध्ये आपण प्रेशर म्हणजे हे जनरल गॅस इक्वेशन जे काढलं त्याच्यावरनं प्रेशरसाठी एक्सप्रेशन लिहिलं आपण. पी एक साईडला ठेवला, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. हे जनरल गॅस इक्वेशनवरनं आपण कोणत्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता येईल. या 4 पैकी किंवा इव्हन एन सुद्धा 5 पैकी आपल्याला कोणतेही 4 दिलेले असेल तर 5वेची व्हॅल्यू काढता येईल. तसं इथं ते इक्वेशन मी पी साठी लिहिलं. म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस एन आर टी अपॉन व्ही. आर याला म्हणतात रिअल गॅस कॉन्स्टंट, टी इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर, व्ही इज द व्हॉल्यूम आणि एन म्हणजेच नंबर ऑफ मोल्स. तर प्रेशर केमिस्ट्रीमध्ये हे इक्वेशन लिहिलेलं आपण. प्रेशर पी इज इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही. याच्यावरनं प्रेशर काढला, सर्व काढलं, बाकीच्या गोष्टी काढल्या. आता आपल्या टॉपिकचं नाव आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. केमिस्ट्रीमध्ये आपण जो काय गॅसच्या संदर्भात स्टडी केलेला आहे तो केमिस्ट्रीच्या संदर्भातले जे व्हेरिएबल आहे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर त्या टाईपनी स्टडी केलेला आहे. आता इथं टॉपिकचं नाव कायनेटिक थेरी. म्हणजे आपल्याला कायनेटिकचा अर्थच ॲक्च्युली मोशनमध्ये म्हणजे आपल्याला
गॅसच्या मोशनच्या संदर्भात वेगळ्या शब्दात गॅसची मोशन जे मोशन आली का कायनेटिक एनर्जी येणार आहे. म्हणजे थोडक्यात मोशनच्या संदर्भात स्टडी करायचा आहे. केमिस्ट्रीमध्ये जो केला आपण तिथं केमिस्ट्रीच्या ॲनालॉगस केला, तर आपल्याला इथं फिजिक्सच्या ॲनालॉगस म्हणजे थोडक्यात फिजिक्सचे जे काय व्हेरिएबल आहे, फिजिक्सच्या ज्या काय फिजिकल क्वांटिटी आहे त्याच्याशी रिलेटेड आणि मोशनच्या संदर्भात म्हणजे त्याची वेलॉसिटी, कायनेटिक एनर्जी, बाकीच्या गोष्टी याच्या संदर्भात स्टडी करायचं आहे. टॉपिकचं नाव तर त्यामुळं ते दिलेलं आहे. ठीक आहे, पुढचं ऐकायचं थोडं. पुढचा भाग आता एक मी गॅस घेतला सिलेंडरमध्ये. 5वी 6वीच्या लहान मुलांना, प्रायमरीच्या मुलाला जर बोललो सिलेंडरमध्ये गॅस दाखवतो तर अशा टाईपने गॅस दाखवतो. गॅसचं चित्र काढ म्हणलं ना कागदावर, इवन 5वी नाही 2री 3रीच्या मुलाला कागद आणि पेन दिला आणि त्याला म्हणला गॅस दाखवतो, तो असा दाखवतो अशा टाईपने. आता याच्याकडे बघून थोडं लॉजिक बोलतो मी, लॉजिक किंवा ट्रिक्स बोलतो. याच्याकडे बघून आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या संदर्भात अनेक अझम्पशन्स आहेत, 10-15 अझम्पशन्स आहेत. तर त्याच्यापैकी आता मी इथं फक्त याच्याकडे बघून हे 5वी 6वीच्या मुलाला जे काय चित्र काढलं त्या चित्राकडे बघून मी ते मेन अझम्पशन्सच्या थोड्या ट्रिक्स बोलतो मी. हे लागतात आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या संदर्भातले जे अझम्पशन्स आहेत. गृहीतक म्हणजे अझम्पशन्स, आणि अझम्पशन्स हे काही नसतात, जनरली ते तशा टाईपने येत असतं म्हणून तर त्याला गृहीतक म्हणतात. तर याच्याकडे बघून मी थोडे एक 7-8-10 अझम्पशन्स बोलतो. डायरेक्ट लागतं आपल्याला, इनडायरेक्ट लागतं, MCQला लागतात, किंवा पुढचे कन्सेप्ट कशामुळे आले का आले त्यासाठी लागत असतात. तर हे जे काय मी दाखवलं लागतं असे डॉट डॉटने, हे व्हेरी लार्ज नंबर ऑफ स्मॉल इन्फायनाइटेसिमली स्मॉल पार्टिकल्स अशा टाईपने तिथं मी गॅस दाखवला. म्हणजे पहिला अझम्पशन काय आहे, फक्त मी इथं लिहित ना आता बोलतो मी. गॅस कंटेन्स किंवा कन्सिस्ट ऑफ एक्स्ट्रीमली लार्ज नंबर ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स कॉल्ड मॉलिक्युल्स. अझम्पशन्स मानलेलं हे पहिलं अझम्पशन झालं. दुसरं अझम्पशन काय, एकाच टाईपचे गॅस असेल तर सगळे मॉलिक्युल्स आयडेंटिकल असतात. ऑल मॉलिक्युल्स ऑफ अ सेम गॅस आर आयडेंटिकल. इथं दिसतं ते बोलतो मी. ह्या डायग्रामकडे पाहिलं, कॉन्सन्ट्रेशनने पाहिलं, विचारपूर्वक पाहिलं तर आपल्याला ते सगळं दिसतं. पुढचं अझम्पशन 7-8 अझम्पशन बोलतो. तर हे जे काय मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन अ रँडम मोशन, रँडम मोशनमध्ये असतात. ऑल मॉलिक्युल्स आर इन रँडम मोशन. रँडम मोशनचाच अर्थ, रँडम मोशनचा बेसिक अर्थ लक्षात घ्यायचा. कोणताही गॅस मॉलिक्यूल घेतला तर त्याला कोणत्याही डायरेक्शनने कोणत्याही पॉसिबल मॅग्निट्यूडने म्हणजे व्हेलॉसिटीने तो जाऊ शकतो. रँडम मोशनचाच अर्थ एनी मॉलिक्यूल कॅन मूव्ह इन एनी पॉसिबल डायरेक्शन विथ पॉसिबल व्हेलॉसिटी. म्हणजे ते व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी, त्यामुळं तिचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कोणतंही येऊ शकतं पॉसिबल, त्याला म्हणतात रँडम मोशन. एनी मॉलिक्यूल मूव्स इन एनी डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटी किंवा ऑल पॉसिबल स्पीड म्हणा पाहिजे तर. पुढचा, हे जे काय मॉलिक्युल्स आहे गॅस मॉलिक्युल्स, ते ड्युरिंग मोशन असल्यामुळं, रँडम मोशन असल्यामुळं, ड्युरिंग दॅट रँडम मोशन दे कॅन कोलाइड ऑन इच अदर अँड ऑल्सो विथ दी वॉल्स ऑफ द कंटेनर. हे पुढचं अझम्पशन आहे. ते एकमेकावर आदळतील, कंटेनर म्हणजे भिंतीवर आदळतील त्या कंटेनरच्या, तर ते एकमेकावर आदळतात त्याला तिथं जे काय कोलिजन होणार आहे ते इलॅस्टिक कोलिजन्स असणार आहे. दिस कोलिजन्स एकमेकावर आदळू नाही तर कंटेनरच्या ऑलवर आदळू. दिस कोलिजन्स आर इलॅस्टिक कोलिजन्स. इलॅस्टिक, परफेक्ट इलॅस्टिक कोलिजन आहे. आणि परफेक्ट इलॅस्टिक कोलिजनचा अर्थ काय, इलॅस्टिक नॉन इलॅस्टिक पाहिला पण. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही, नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. बेसिक गोष्टी आपल्या हे जेव्हा बोलत असतो आपण तेव्हा बाकीच्या टॉपिकचं
इतर गोष्टीचं पण त्याच्यामध्ये काही गोष्टी स्टडी करत असतो. तर हे जे कोलिजन आहे दीज आर परफेक्ट अँड इलॅस्टिक कोलिजन. तर ड्युरिंग कोलिजन देर इज नो लॉस. परफेक्ट असल्यामुळे, परफेक्ट इलॅस्टिक असल्यामुळं नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी होतं. तर त्यांचं एकमेकावर जे कोलिजन होतं त्यामुळे तिथं प्रेशर येत नाही, कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही परफेक्ट कोलिजन असल्यामुळं. तर त्यामुळे एकमेकावर जे कोलिजन होतं दॅट डज नॉट गिव्ज राईज दी प्रेशर. तर ते मॉलेक्यूल जेव्हा भिंतीवर धडकतात, स्वतः एकमेकावर धडकतात आणि भिंतीवर धडकतात, एकमेकावर जे काय धडकून जे काय कोलिजन होईल ते तिथं नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी असल्यामुळं, परफेक्ट इलॅस्टिक असल्यामुळं तिथं हे नाही होत, प्रेशर एक्झर्ट नाही होणार. दॅट प्रेशर इज एक्झर्टेड ओनली वेन इट कोलाइड्स ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. म्हणजे कोलिजन विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर गिव्ज राईज द प्रेशर. साध्या भाषेत ते म्हणजे अझुम्शन झालं. पुढचं, तर ते मॉलेक्यूल जे आहे, आता ते मॉलेक्यूल जे आहे ते रॅन्डमली गॅस मॉलेक्यूल, आपण गॅस जो आहे तो रिअर म्हणजे असं कॉम्पॅक्टमध्ये नसतं. सॉलिड ज्यादा कॉम्पॅक्ट असतो लिक्विडपेक्षा, आणि लिक्विडपेक्षा म्हणजे गॅस, गॅस हा मॉलेक्यूल काय, गॅसचे जे मॉलेक्युल्स आहे ते सेपरेटेड जास्त असतात. त्यामुळे ते सेपरेटेड जास्त असल्यामुळं तिथं जे काय मॉलेक्यूलचा ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द मॉलेक्युल्स ऑफ द गॅस, नीट ऐकायचं, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅस, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द मॉलेक्युल्स, मॉलेक्यूलचा ॲक्च्युअल व्हॉल्यूम. गॅस जर कॉम्प्रेस केला, हा गॅस कॉम्प्रेस केला तर हे व्हॉल्यूम एवढ्या एवढ्या जागेत सर्व मॉलेक्युल्स बसतील. हे झालं ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द, हे इथं जे काय काढलं मी, हे सर्व गॅस ह्या कंटेनरमधला कॉम्प्रेस केला तर सगळे मॉलेक्यूल जवळ येतील एकमेकाच्या. त्यामुळं हे झालं ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द मॉलेक्युल्स. आणि इथं जे ठेवलेलं आहे मी कंटेनरमध्ये, हे झालं व्हॉल्यूम ऑफ द गॅस. तर ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द मॉलेक्युल्स इज व्हेरी व्हेरी लेस कम्पेअर टू द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. त्यामुळे इट इज ऑल्सो निग्लेक्टेड. ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलेक्यूल इज निग्लेक्टेड. का निग्लेक्ट केला आत्ता बोललो मी, इट इज व्हेरी 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 लेस कम्पेअर टू द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. इथे डायग्राममध्ये दिसतं, याच्या कम्पॅरेटिव्हली दॅट इज निग्लिजिबल. द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस ऑन द कंटेनर दॅट गिव्ज राईज द प्रेशर. मग अशी बोललो मी. अजून पुढं ड्युरिंग, समजा आता हा मॉलेक्यूल आहे, कोणताही गॅस मॉलेक्यूल घेतला रॅन्डम मोशनमध्ये आहे, त्यामुळे तो समजा ह्या डायरेक्शनने चालला तर हे पुढं रस्त्यात जो येईल त्याच्यावर जाऊन आदळल. पुढं रस्त्यामध्ये दुसरा मॉलेक्यूल फार दूरवर असेल, त्याच्या रस्त्यामध्ये तर हा पुढं जाताना इथं आदळल. तर हे जे काय ड्युरिंग द कोलिजन झालं बिटवीन टू कोलिजन्स, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द मॉलेक्यूल बिटवीन एनी टू कोलिजन इज अ स्ट्रेट लाईन. तो असा नाचत नाही जात, स्ट्रेट जात असतो लाईटसारखा. जोपर्यंत रस्त्यात कोणी येत नाही तोपर्यंत तो सरळ जातो. रस्त्यात आला का त्याच्यावर धडक होईल, कोलिजन होईल, आणि मग दोघांचे डायरेक्शन एकमेकापासून वेगळे होणार आहे किंवा वेगवेगळ्या डायरेक्शनने जातील. तर ड्युरिंग दी कोलिजन, ड्युरिंग किंवा बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन मॉलेक्यूल ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. पुढचं अजून एक दोन बोलतो. तर इथून इथपर्यंत जायला जो काय टाईम लागला, त्याच्या कम्पॅरेटिव्हली टाईम ऑफ इम्पॅक्ट, तो पुढच्या मॉलेक्यूलला जो काय धडकणार आहे, टाईम ऑफ इम्पॅक्ट इज व्हेरी 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 स्मॉल कम्पेअर टू द टाईम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. ते पुढचं अझुम्शन झालं. असे भरपूर अझुम्शन्स आहेत, त्याच्यापैकी मी बरेचसे बोललो, अजून एकच बोलतो आता. तर याचं टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवलं आपण, इफ द टेम्परेचर ऑफ द गॅस इज कॉन्स्टंट, टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवलं तर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलेक्यूल इज ऑलवेज कॉन्स्टंट. तर हे 10-12 अझुम्शन बोललो मी. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच टॉपिकमध्ये लागतात आपल्याला, केमिस्ट्रीत लागतात, फिजिक्समध्ये लागतात, इथं पुढच्या कन्सेप्टसाठी लागतात. ठीक आहे. इथं आपण जरी सगळे डेरिवेशन काढत नसेल तर त्याच्यासाठी ते लागत असतात. तर पुढचं आत्ता मी बोललो, मगाशी आपण काढलं होतं पी व्ही इज इक्वल टू एन आर टी
किंवा त्याच्या अगोदर थोडं अजून बोलतो. आता आत्ता पाहिलं आपण गॅस मॉलिक्यूल जे आहे ते काय होतं, डिफरंट आर ऑलवेज इन अ रॅन्डम मोशन. मॉलिक्युल्स ऑफ द गॅस आर ऑलवेज इन अ रॅन्डम मोशन. आत्ता पाहिलं आपण. त्यामुळं तो मॉलिक्यूल रॅन्डम मोशनमध्ये असल्यामुळं तो समजा हा इथला कोणता तरी मॉलिक्यूल घेतला मी, तो इथून इकडं निघाला ह्या इन्स्टंटला, त्याच्या रस्त्यात हा पुढचा आला, इथं कुलिजन झालं त्याचं. ते दोघं वेगवेगळ्या डायरेक्शनने गेले. हा पहिला निघालेला इथं आला समजा, जो इथून निघाला होता तो मॉलिक्यूल दाखवतो. इथं परत कुलिजन झालं, तो इकडं गेला, दुसरा कुठं गेला माहीत नाही आपल्याला. तो इथं आला, इथं रस्त्यात दुसरा होता, परत ते एक इथं याला धडकला, इकडं पुढं गेला. तर हे 2 4 5 6 कुलिजन दाखवले मी इथं. जो मॉलिक्यूल निघाला होता तोच मॉलिक्यूल त्याच्या रस्त्यात जिथं जिथं आला त्याच्यावर कोलाईड झाला आणि तो पुढं गेलेला दाखवला मी. दुसरा मॉलिक्यूल कुठंतरी गेला दुसऱ्या डायरेक्शनने, तो नाही दाखवत बसलो मी. जो निघाला होता तोच दाखवला. तर हे झालं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द मॉलिक्यूल बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कुलिजन. हे झालं पहिल्या कुलिजनमधलं डिस्टन्स लॅम्डा 1ने दाखवला मी. पुढच्या कुलिजनमधलं डिस्टन्स लॅम्डा 2ने, पुढच्या कुलिजनमधलं डिस्टन्स लॅम्डा 3ने, पुढच्या कुलिजनमधलं डिस्टन्स लॅम्डा 4ने. 4 कुलिजन झाले, 1 2 3 आणि 4 इथं दाखवलेले मी. तर हे जे काय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॉलिक्यूल बिटवीन डिफरंट कुलिजन याला म्हणतात फ्री पाथ. शब्दातच अर्थ आहे. व्हॉट इज फ्री पाथ? फ्री पाथ, रस्ता जोपर्यंत नाही तोपर्यंत तो सरळ गेला. तर दॅट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन टू सक्सेसिव्ह कुलिजन इज कॉल्ड फ्री पाथ. आता इथं डायग्राममध्ये दिसतं, त्याच्या रस्त्यामध्ये कोणी जवळ आला तर तो त्याला धडक मारून पुढे जाणार आहे. बाजारात जसं आपण जातो शनिवारच्या बाजारात, एखाद्या फेस्टिवलमध्ये आपण एकमेकाला जसं धडकत पुढे जातो त्या टाईपने. तर हे काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्यूल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड फ्री पाथ. वर्डिंगमध्येच मिनिंग आहे. तर इथं इथं डायग्राममध्ये दाखवलं मी, हा फ्री पाथ वेगवेगळा येणार आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कुलिजनला तो वेगवेगळा येणार आहे. त्यामुळे त्याचं मीन काढला, त्याचा मीन त्याला म्हणतात मीन फ्री पाथ. त्याला म्हणतात मीन फ्री पाथ. तो किती येईल, सगळ्या फ्री पाथची बेरीज डिवायडेड बाय नंबर ऑफ कुलिजन. इथं यांचा अर्थ नंबर ऑफ कुलिजन. हे झालं मीन फ्री पाथ. फ्री पाथ म्हणजे काय पाहिलं त्याच्यावरनं मीन फ्री पाथ. मुद्दाम या गोष्टी बोलतो, लागणार आहे आपल्याला सगळ्या. डेरिवेशनसाठी सगळं लागत असतं. फ्री पाथ आणि मीन फ्री पाथ. फ्री पाथ काय वेगवेगळा आहे तो डिफरंट कुलिजनमध्ये. ड्युरिंग different collision the free path is different, therefore we have to take its mean, that is called mean free path. आणि मेन फ्री पाथ म्हणजे साधी सरासरी, म्हणजे सगळ्या फ्री पाथची बेरीज डिवायडेड बाय नंबर ऑफ कुलिजन, हा झाला मेन फ्री पाथ. आणि पुढं जाऊन तो मेन फ्री पाथ येतो, फॉर्म्युला येतो एक, एम सी क्यूज आहे त्याच्यावर, एम सी क्यूज आहे तो येतो 1/√2 पाय डी स्क्वेअर व्ही अपॉन एन अपॉन व्ही, एन अपॉन व्ही ॲक्च्युली डेन्सिटी, मॉलिक्युलर डेन्सिटी ॲक्च्युली ही, तो येतो एवढा फॉर्म्युला. फ्री पाथ जो आहे फॉर्म्युला 1/√2, टू फक्त रूटमध्ये आहे, पाय डी स्क्वेअर एन अपॉन व्ही. तर इथं एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द गॅस, जे काय व्हॉल्यूम येते, आणि डी म्हणजेच ॲक्च्युली डायमीटर ऑफ द मॉलिक्यूल. पाय कॉन्स्टंट झाला, √2 कॉन्स्टंट झाला. हे फ्री पाथ प्रॉब्लेम सोडवायला, न्यूमरिकल सोडवायला त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील तर आपल्याला ते लागणार आहे. तर व्हॉट इज फ्री पाथ आणि मीन फ्री पाथ पाहिला पण. तर अजून पुढचा थोडा भाग आपल्याला पुस्तकामध्ये 2-2 वळी दिलेल्या, काही दिलेलं नसतं. त्यामुळे आपल्याला न दिलेल्या गोष्टी, त्यामुळे त्याच्यावर काहीतरी पुढं डेरिवेशन येतं आणि मग ते आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर नाही होत. तर हे गॅस मॉलिक्यूल समजा रॅन्डम मोशनमध्ये प्रत्येक मॉलिक्यूलची व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड डायरेक्शन ॲट एनी इन्स्टंट काही असू शकतो.
कितीही मोठा कितीही कमी. म्हणजे पॉसिबल जे पॉसिबल आहे तो असू शकतो. त्यालाच तर रॅन्डम मोशन म्हणतात. तर मॉलेक्युल्स घेतले मी, प्रत्येक मॉलेक्युलची व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे. पहिल्या मॉलेक्युलची व्हेलॉसिटी V1 म्हणलं, दुसऱ्याची V2 म्हणलं, तिसऱ्याची V3 म्हणलं, असं n नंबर ऑफ मॉलेक्यूल घेतली तर प्रत्येकाची व्हेलॉसिटी वेगवेगळी असणार आहे. तर त्या व्हेलॉसिटीचा ॲव्हरेज दॅट इज कॉल्ड मीन व्हेलॉसिटी ऑफ द गॅस. सगळ्या व्हेलॉसिटी गॅसच्या सर्व मॉलेक्युलची व्हेलॉसिटीचा ॲव्हरेज, मीन शब्दाचा अर्थच सरासरी, याला म्हणतात मीन व्हेलॉसिटी ऑफ द गॅस. मीन व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आणि RMS व्हेलॉसिटी म्हणजे काय बघतो आपण, मीन व्हेलॉसिटी ऑफ द गॅस. आता पुढचे नीट ऐकायचं. तर गॅस मॉलिक्यूल व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. त्यामुळं गॅस मॉलिक्यूल जे आहे ते रॅन्डम मोशनमध्ये सगळ्या वेक्टर म्हणलं डायरेक्शन आलं. तर मेन व्हेलॉसिटी समजा पॉझिटिव्ह डायरेक्शनने जास्त जाणारे मॉलिक्यूल असतील, पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी जास्त असतील, निगेटिव्ह कमी असतील, तर त्या सगळ्या व्हेलॉसिटी वेक्टरचे वेक्टर सम जी येणार आहे ती पॉझिटिव्ह येणार आहे. तेच जर उलट असेल तर सगळ्या व्हेलॉसिटी वेक्टरची वेक्टर सम जी येणार आहे ती निगेटिव्ह येणार आहे. किंवा झिरो पण येऊ शकते, झिरो पण येऊ शकते. समजा दोनच व्हेलॉसिटी, दोनच मॉलिक्यूल घेतलं मी, हा मॉलिक्यूल इकडे गेला आणि हा दुसरा मॉलिक्यूल इकडे गेला. याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आणि याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन एकमेकाला कॅन्सल झाले. दोघांची व्हेलॉसिटीचा मीन जो आला, सरासरी जो आला तो, किंवा याचं वेक्टर सम जी आली ती किती आली, झिरो आली. म्हणजे व्हेलॉसिटी झिरोसुद्धा येऊ शकते. तर नीट ऐकायचं आता, हे मीन व्हेलॉसिटी may be positive, may be negative, or may be zero. However, gas velocity never negative or not zero. गॅसची व्हेलॉसिटी ह्या बेसिकनुसार पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो येईल, सिन्स व्हेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. पण रिअली गॅसला निगेटिव्ह व्हेलॉसिटी नसते किंवा झिरो व्हेलॉसिटीही नसते. झिरो व्हेलॉसिटी असते कधी, गॅस मॉलिक्यूल जे रॅन्डम मोशनमध्ये आहे ते डायरेक्ट जागेवर स्टॅच्यू ऑफ आपण जसं थांबतो ना तसे थांबतात, म्हणजे व्हेलॉसिटी झिरो होते त्या टाईपनी. कधी, ॲट ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर, -273 केल्व्हिनला, -273, ॲक्च्युली ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचरला, म्हणजे 0 डिग्री केल्व्हिन म्हणजे -273 डिग्री सेंटीग्रेड. 0 केल्व्हिनला, 0 केल्व्हिन म्हणजेच -200, नीट लक्षात घ्यायचं. ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर म्हणजे 0 केल्व्हिन, म्हणजेच -273, -273 आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो पण ते आपल्याला कधी कधी घोळ होतं. डिग्री सेंटीग्रेड, -273.16 डिग्री सेंटीग्रेड, 0.16 आपण निग्लेक्ट केलेला आहे. त्यामुळे इथे डिग्री सेंटीग्रेड. तर याला म्हणतात ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरोला गॅस मॉलिक्यूल जागेवर थांबतात, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी झिरो येऊ शकते. अदरवाईज फॉर अदर केसेस इट इज नेवर झिरो ऑर निगेटिव्ह. पण ह्या कॅल्क्युलेशननुसार ती, किंवा ह्या बेसिकनुसार जी आहे ती झिरो होते, कारण ते रॅन्डम मोशनमध्ये वेगवेगळ्या डायरेक्शनने जातात. त्यामुळं निगेटिव्ह येऊ शकते, झिरो येऊ शकते, पॉझिटिव्ह याच्यानुसार. तर दॅट इज नेवर झिरो ऑर निगेटिव्ह. त्यामुळे आपल्याला याचं स्क्वेअर करावं लागला. ते का, कशामुळं, आता मी त्याचं बेसिक बोललो. स्क्वेअर केलं, -2चा स्क्वेअर केलं अधिक 4 होतो, म्हणजे -2चा किंवा +2चा स्क्वेअर 4 होतो. +2चा स्क्वेअर 4, म्हणजे आपल्याला निगेटिव्हचा स्क्वेअर केला तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह करता येते. ह्याच बेसिकनुसार गॅसची व्हेलॉसिटी जर निगेटिव्ह येत असेल तर ते पॉझिटिव्ह होण्यासाठी आपल्याला त्याला स्क्वेअर करावं लागलं. त्यालाच म्हणलं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. हे जे याचा स्क्वेअर करावं लागलं त्याला म्हणलं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ द गॅस.
ते मीन का काढावं लागलं, स्क्वेअर का करावं लागलं आत्ता बोललो मी, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह झिरो गॅसची व्हेलॉसिटी यायला नाही पाहिजे, तर ती येते या बेसिकनुसार. त्यामुळे आपल्याला त्याचं काय करावं लागलं, स्क्वेअर करावं लागलं. हे जे सगळ्या व्हेलॉसिटी आहे त्या सगळ्याचं स्क्वेअर, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी शब्दातच अर्थ आहे. प्रत्येक गॅसचे मॉलिक्यूल समजा पहिल्याची व्हेलॉसिटी V1 आहे, त्याचा स्क्वेअर केला. दुसऱ्याची व्हेलॉसिटी V2 आहे, याच्यातलं कोणतंही निगेटिव्ह जरी असलं स्क्वेअर केला तर ती पॉझिटिव्ह होणार आहे. त्यामुळे स्क्वेअर केला म्हणजे ती सगळी पॉझिटिव्ह झाली आणि मग आता त्याचा मीन घेतला, तर याला म्हणतात मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. म्हणजेच काय, व्हेलॉसिटीच्या बेरजे म्हणजे सगळ्या व्हेलॉसिटीचा सरासरी नाही घेतली, आता इथं व्हेलॉसिटीच्या वर्गाची सरासरी घेतली. इट इज दिस average of the square of velocity of the gas, average of the square of velocity of the gas, that is called mean square velocity. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ते व्ही स्क्वेअरने दाखवणार आहे आपण. वेगवेगळ्या सिम्बॉलने दाखवता येतं, आपण इथं आता फक्त साधे साधे सिम्बॉल दाखवणार आहे, व्ही स्क्वेअरने दाखवणार आहे. आता थोडं ऐकायचं परत. आत्ता मी जसं -2चा वर्ग आपण पॉझिटिव्ह होण्यासाठी 4 केला आणि याचं परत स्क्वेअर रूट घेतलं, नुसता पॉझिटिव्ह नाही झाला तो, त्या पटीत वाढला पॉवरच्या. त्यामुळे त्याचं जर आपण परत स्क्वेअर रूट घेतलं, याचं स्क्वेअर रूट घेतलं, तर मग आपल्याला हे 2 झाले. म्हणजे -2 आपण अधिक पॉझिटिव्हमध्ये करून घेतला त्याच बेसिकनुसार. आता इथं जसं मेन व्हेलॉसिटीच्या वरनं आपण मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काढली, त्यामुळे ती त्या पॉवरच्या पटीत वाढली. फक्त आपल्याला ती पॉझिटिव्ह करायची, त्यामुळे परत मी त्याचं काय करतो, स्क्वेअर रूट घेतो. म्हणजे जे काय व्हेलॉसिटी आहे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, याचं स्क्वेअर रूट, दॅट इज कॉल्ड RMS व्हेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी शब्दातच मिनिंग आहे. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी त्याला म्हणतात RMS व्हेलॉसिटी. हे झालं तिसरी RMS व्हेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. तर गॅसची व्हेलॉसिटी वेगवेगळ्या मॉलिक्यूलची वेगवेगळी असणार आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा मीन काढला, त्या मीनला म्हणजे सरासरीला, ॲव्हरेजला मीन व्हेलॉसिटी म्हणलं. ती निगेटिव्ह किंवा झिरो होऊ शकते याच्यानुसार, तशी नाही यायला पाहिजे म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी स्क्वेअर करावं लागलं आणि ती पॉझिटिव्ह स्क्वेअर झालं म्हणजे स्क्वेअर केल्यामुळे पॉझिटिव्ह झाली, पण त्या पटीत वाढली, त्यामुळे ती आपल्याला परत आहे ती पॉझिटिव्हच राहिली पाहिजे. त्यासाठी फक्त आपल्याला परत स्क्वेअर रूट घ्यावं लागलं. त्यामुळे आता हे स्क्वेअर रूट घेतलं. मेन स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ द मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीच्या वर्गाचं स्क्वेअर रूट, दॅट इज कॉल्ड RMS व्हेलॉसिटी. म्हणजे काय थोडक्यात, ह्या सगळ्याचं स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर रूट, थोडक्यात याचं स्क्वेअर रूट म्हणजेच ह्या सगळ्याचं स्क्वेअर रूट इथं दाखवलं मी. ते त्या ह्या टाईपने येणार आहे, ह्या टाईपने येणार आहे ते. हे झालं RMS व्हेलॉसिटी. याच्यावर प्रॉब्लेम असतील, RMS व्हेलॉसिटी किंवा मेन व्हेलॉसिटी किंवा मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, न्यूमेरिकल MCQज आहेत. पुढचं बघायचं आता. केमिस्ट्रीमध्ये आपण PV = NRT, याच्यावरनं प्रेशरचं एक्सप्रेशन काढलं होतं, NRT/V, केमिस्ट्रीमध्ये काढलेलं. याच्यावर केमिस्ट्रीमध्ये आपण अनेक प्रॉब्लेम, अनेक क्वेश्चन सोडवलेले, MCQज सोडवलेले. मगाशी मी बोललो हे केमिस्ट्रीच्या क्वांटिटीमध्ये होतं, केमिस्ट्रीमधल्या ज्या काय फिजिकल क्वांटिटी आहे त्या संदर्भातलं प्रेशरचं एक्सप्रेशन होतं. तसं आता आपल्याला फिजिक्समध्ये कायनेटिक म्हणजे मोशनच्या संदर्भातल्या ज्या काही क्वांटिटी असतील, हा N म्हणजेच नंबर ऑफ मोल, R म्हणजेच रिअल गॅस कॉन्स्टंट, T टेम्परेचर, V व्हॉल्यूम. तसं फिजिक्समध्ये आपल्याला फिजिक्सच्या संदर्भातल्या फिजिकल क्वांटिटी म्हणजे मास, व्हेलॉसिटी, मास आणि व्हेलॉसिटी ह्या फॉर्ममधल्या ज्या क्वांटिटी आहे, डेन्सिटी, फिजिक्सशी रिलेटेड क्वांटिटी, त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला प्रेशरचं एक्सप्रेशन जे काढायचं आहे. मोठं डेरिवेशन येतं 2-3 पानाचं, ते आपल्याला आता डायरेक्ट लिहितो मी. ते येतं प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. मग अशी अझम्पशनमध्ये आपण पाहिलं
ते जे येतं ते ॲक्च्युली 1/3 डेन्सिटी इंटू RMS व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. हे येतं एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. म्हणजे फिजिक्समध्ये काढलेलं प्रेशरचं एक्सप्रेशन हे झालं. आणि ह्या एक्सप्रेशनवर आता आपल्याला अनेक MCQज, हे केमिस्ट्रीमध्ये काढलेलं, केमिस्ट्रीच्या फिजिकल क्वांटिटीमध्ये, तसं या फिजिक्समधल्या क्वांटिटी ज्या आहे त्याच्या फॉर्ममध्ये. हे डेन्सिटी, रो म्हणजेच डेन्सिटी, पाहिजे तर मी अजून पुढच्या फॉर्ममध्ये लिहितो. डेन्सिटी म्हणजेच मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, रोची व्हॅल्यू टाकली VRMS स्क्वेअर. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, RMS व्हेलॉसिटीचा स्क्वेअर या. हे प्रेशरचं एक्सप्रेशन लिहिलं मी, पुढच्या फॉर्ममध्ये लिहिलं. डेन्सिटीच्या ऐवजी डेन्सिटीची व्हॅल्यू टाकली किंवा अजून वेगळ्या पुढच्या फॉर्ममध्ये लिहितो. हे जे काय एक्सप्रेशन काढलेलं आहे प्रेशरचं, हे जे काय एक्सप्रेशन काढलं ते अनेक प्रकारे काढता येतं. 1/3 रो RMS व्हेलॉसिटीचा वर्ग, हे प्रेशरचं एक्सप्रेशन फिजिक्समध्ये जे काढलं आपण ते आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. फक्त एक बेसिक लक्षात घ्यायचं, तर आपण जे काय पुढचं बघणार आहे सगळं त्याच्याशी रिलेटेड असेल. तर हे काढताना आपण 1 मोल ऑफ अ गॅस कन्सिडर केला. 1 मोल केला का N मोल केला त्यानुसार सगळं पुढच्या क्वांटिटी येणार आहे. तर हे काढताना आपण 1 मोल ऑफ अ गॅस कन्सिडर केला आणि डायॲटॉमिक गॅस कन्सिडर केला. डायॲटॉमिक 1 मोल ऑफ अ गॅस, डायॲटॉमिक 1 मोल ऑफ अ गॅस. 1 मोल ऑफ अ गॅसमध्ये 1 मोल ऑफ अ गॅसमध्ये N नंबर ऑफ मॉलिक्युल्स होते. एका मॉलिक्युलचं मास स्मॉल m, नीट ऐकायचं मिनिंग त्या प्रत्येक वर्डिंगचं. एका मॉलिक्युलचं मास m होतं. टोटल मास नंबर ऑफ मॉलिक्युल्स n आहे, त्यामुळे एकचं मास गुणिले नंबर ऑफ मॉलिक्यूल हे टोटल मास ऑफ द गॅस होईल. टोटल मास ऑफ द गॅस कॅपिटल M. आणि टोटल मास ऑफ अ गॅस, जो काय गॅस कंटेनरमध्ये आहे त्या कंटेनरचं व्हॉल्यूम, म्हणजेच कंटेनर समजा आपण सिलेंडर घेतलं, त्याची लांबी रुंदी उंची सारखं असणारा, म्हणजेच त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते आपण क्यूब घेतला होता थोडक्यात, त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम L क्यूब हे झालं होतं व्हॉल्यूम. त्यामुळं मास पर युनिट व्हॉल्यूम हे त्याची डेन्सिटी होईल. याच्यामध्ये जे काय वर्डिंग येणार आहे ते बोलतो मी. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम बरोबर डेन्सिटी. हे आता मी हे सगळ्या गोष्टी इथं ह्या वापरून त्या टाईपने ते सगळ्या गोष्टी कन्सिडर करून हे गॅसचं प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस काढलेलं आहे. आणि आता याच्यावरनं पुढच्या गोष्टी येणार आहे. तर मी आता हे प्रेशरचं एक्सप्रेशन 1/3 डेन्सिटी म्हणजेच मास अपॉन व्हॉल्यूम VRMS. आता हा V म्हणजे स्मॉल v, हा V म्हणजेच RMS व्हेलॉसिटी त्याचा वर्ग. त्यामुळं व्हॉल्यूम आणि व्हेलॉसिटी मी डिस्टिंग्विश होईल असं लिहितो. व्हॉल्यूमला मी स्मॉल v म्हणतो इथं, RMS व्हेलॉसिटीला कॅपिटल V म्हणल्यामुळं व्हॉल्यूमला मी स्मॉल v म्हणतो. आता परत ते वेगळ्या फॉर्ममध्ये लिहितो. हे 1/3 आत्ता मी ते बोललेलो टोटल मास, म्हणजे एका मॉलिक्यूलचा मास इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स, त्यामुळे हे झालं ह्या टाईपने पुढच्या फॉर्ममध्ये. आणि आता याच्यावरनं मी पुढं पी काढतो डायरेक्ट. आता हे वेगवेगळे फॉर्म झाले थोडक्यात. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलं. आता पुढचं मी काढतो एनर्जीज, काढतो गॅसच्या एनर्जीज डिफरंट फॉर्ममध्ये इथं बघून काढतो. आता ह्या प्रेशरवरनं सगळे एक्सप्रेशन येणार आहे. आता ते सगळे मी स्टेप लिहित नाही बसत, फक्त आता लक्षात घ्यायचं. PV किंवा हे व्हॉल्यूम इकडे घेतलं, हे PV झालं. इट इज 1/3 याच्यामधला हे वापरून काढतो मी. हे व्हॉल्यूम इकडे घेतलं, हे वापरण्याऐवजी हे वापरतो. हे 1/3 VRMS स्क्वेअर आलं. आणि PV इज इक्वल टू RT फॉर 1 मोल. 1 मोल ऑफ अ गॅस घेतलेला आपण, त्यामुळे Nची व्हॅल्यू 1 घेतो. PV इज इक्वल टू RT, त्यामुळे PVची किंमत RT टाकली मी. इट इज इक्वल टू 3 इकडे घेतला, 3 पण इकडे घेतला, 3 पण इकडे घेतला. PV इज इक्वल टू RT 3RT. PV इज इक्वल टू RT. इथं काय तर राहील आपलं
इथं किंमत टाकली त्यामुळे हा यम तसाच राहिला. व्ही इकडे घेतला, फक्त आपण याच्यात किंमत टाकली. कॅपिटल यम व्ही आर एम एस स्क्वेअर. हा 3 इकडे घेतला, हा यम एवढा आला, हे आलं व्ही आर एम एस स्क्वेअर. त्याच्यावरनं त्याचं स्क्वेअर रूट घेतलं, हे आलं एवढं. आर एम एस व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आलं. आर एम एस व्हेलॉसिटी किती आली? √3 RT अपॉन कॅपिटल एम. कॅपिटल एम स्मॉल एमला इथं मिनिंग आहे, त्यामुळे आर एम एस व्हेलॉसिटी आली √3 RT अपॉन एम. आर कॉन्स्टंट झाला, टी कॉन्स्टंट, सॉरी आर कॉन्स्टंट झाला, कॅपिटल एम कॉन्स्टंट झाला. याच्यावरनं दिसतं आर एम एस व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. याच्यावर सगळ्यावर एम सी क्यूज आहे. आपण इथं एम सी क्यूज आपली 2 होणार का 10 होणार का 50 तो भाग नाही, पण आपण हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतलं तर आपल्याला त्या त्या एम सी क्यूचे उत्तरं काढता येत असतात. आर एम एस व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर. हे प्रेशरच्या एक्सप्रेशनवरनं आलं. असं अनेक गोष्टी येणार आहे प्रेशरच्या एक्सप्रेशनवरनं. किंवा आत्ता जे काय काढलं अजून थोडं त्याच्यावरच लिहितो मी. आर एम एस व्हेलॉसिटी किती आलं होतं? 3 RT अपॉन कॅपिटल एम रूटमध्ये. ते लगेच दिसतं, हे काय पाठ करायची गरज नाही, ते बेसिक कळत असेल. सेकंदात क्लिक झालं का हे फॉर्म्युले लक्षात येत असतात. क्लिक करून घ्यावं लागतं, फक्त डोक्यात घ्यावं लागतं. हे आपण काय चाललं आपल्याला ते अंतर्गत मनाला पूर्ण फिलिंग जेव्हा येत असतं का हे चाललेलं व्यवस्थित लॉजिकली सायंटिफिकली काय म्हणतात ते शास्त्रीय पद्धतीने आपण पुढं चाललो, हे जेव्हा आपल्या मनाला फिलिंग होईल, म्हणजे आपण जे काय करतो ते करेक्टच चाललेलं आहे, हे जेव्हा आपल्या मनात फिलिंग होईल तेव्हा ते फॉर्म्युले सेकंदात आपल्याला लिहिता येत असतात. सेकंदाला लिहितात. ते काय पाठ करायची गरज नसते. हे जे लिहिलं व्ही आर एम एस √3 RT आपल्याला त्याच्यावरनं आलं. आता मी हेच वेगळ्या फॉर्ममध्ये लिहितो. √3 RT आणि कॅपिटल एम म्हणजे स्मॉल एम. कॅपिटल एम म्हणजे स्मॉल एम इंटू एन. एका मॉलेक्युलचं मास इंटू नंबर ऑफ मॉलेक्युल्स. आता इथं आपण एन जो आहे तो 1 नंबर ऑफ मोल घेतला. थोडं नीट लक्षात घ्यायचं, केमिस्ट्रीमध्ये कितीतरी वेळेस झालेलं आहे. तर एन ॲक्च्युली एनची डेफिनेशन आहे काय? नंबर ऑफ मॉलेक्युल्स डिवायडेड बाय ॲव्होगाड्रोज नंबर. आता एनची व्हॅल्यू 1 जर घेतली आपण इथं एनची व्हॅल्यू 1 आहे. इथं ह्या केसमध्ये प्रेशरच्या एक्सप्रेशनमध्ये आपण जे काय काढलं मगाशी मी बोललो तिथं एनची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे हे सगळं फॉर 1 मोल ऑफ गॅससाठी चालू आहे. त्यामुळे N1 घेतलं तर इथं N=NA झालं आणि त्यामुळे हा एन म्हणजेच NA झाला आणि त्यामुळे हे √3 RT अपॉन हा एन म्हणजेच NA झाला फॉर 1 मोल ऑफ गॅस असल्यामुळं एम तसाच स्मॉल एम आणि हा आर डिवायडेड बाय कॅपिटल NA रियल गॅस कॉन्स्टंट divided by Avogadro's number. This ratio is called Boltzmann constant. याला म्हणतात के किंवा के बी लेटर लिहितो मी सफिक्स. बोल्टमन कॉन्स्टंट याची व्हॅल्यू येते 1.33 × 10⁻⁻23 जूल पर केल्विन. युनिट बिनिट सगळं दिसतं इथं, बेसिक जर लक्षात घेत असेल तर. तर रियल गॅस कॉन्स्टंट डिवायडेड बाय ॲव्होगाड्रोज नंबर दॅट इज कॉल्ड बोल्ट्झमन कॉन्स्टंट. त्यामुळे हे जे काय इक्वेशन आलं आपल्याला √3 अपॉन हे याला के म्हणतात, के टी अपॉन स्मॉल एम. हे आर एम एस व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आलं इन टर्म्स ऑफ द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आर एम एस व्हेलॉसिटीचं बेसिक एक्सप्रेशन इथं दिसतं. नीट काय बघायचं, 3 RT अपॉन कॅपिटल एम. आता हे बेसिक जर लक्षात येत असेल तर तेच 3 RTच्या ऐवजी काय आलं 3 KT. के म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट, सफिक्स वाचत नाही बसत मी. अपॉन स्मॉल एम, हा स्मॉल एम आहे, एका मॉलेक्युलचं मास आहे. टोटल मास ऑफ द म्हणजे सगळ्या मॉलेक्युलचं मास म्हणजे ॲक्च्युली टोटल मास. ते ॲक्च्युली मॉलेक्युलर
वेट झालं कॅपिटल एम. तर इथं पण दिसतं आर एम एस व्हेलॉसिटी. हे बाकीचे कॉन्स्टंट झाले, हे बाकीचे कॉन्स्टंट झाले. स्मॉल एम कॉन्स्टंट आहे, बी के कॉन्स्टंट आहे. त्यामुळे इथं पण दिसतं याच्यावरनं आर एम एस व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, ॲब्सोल्यूट स्क्वेअर ऑफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आर एम एस व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. इथं पण दिसतं. इथं जसं दिसतं आर एम एस व्हेलॉसिटी मगाशी लिहिलं होतं मी, याच्यावरनं जसं दिसतं आर एम एस व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. इथं जे दिसतं तेच तिथं पण दिसतं. हे काही नाही लिहिलं मी, काही नाही लिहित. सगळं लॉजिकली आणि कंटिन्युएशनमध्ये मॅथमॅटिकली सायंटिफिकली पुढं पुढं चाललो आहे आपण. हे आर एम एस व्हेलॉसिटी एम सी क्यूसाठी लागणार आहे. कॅपिटल एम दिला का, स्मॉल एम, के दिला का, टी दिला का, काय त्यानुसार ते एक्सप्रेशन त्यानुसार सेकंदात काढता येतात. बेसिक आपण रिवाईज करून राहिलो. आणि हे काय फॉर्म्युले पाठ पण नाही करायचे, हे कॉमन सेन्सनी थोडं लॉजिक लक्षात घेतलं आणि कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपल्याला पटापट लिहिता येतात. कायनेटिक एनर्जीज काढायच्या, एनर्जीज ऑफ द गॅस. गॅसच्या एनर्जी आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहितात. ॲक्च्युली गॅसच्या ज्या एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जीज आहे. कायनेटिक एनर्जी आपल्याला डिफरंट फॉर्ममध्ये लिहायच्या आहे. ते पण आपल्याला थोडं फास्टमध्येच लिहितो मी. डिफरंट फॉर्ममध्ये लिहायचं आहे, डायरेक्ट लिहितो मी. ते फॉर्म्युले सेकंदात काढता पण येतात, पण आपल्याला तोही पण वेळ नसतो सध्या. कायनेटिक एनर्जी इन डिफरंट फॉर्ममध्ये लिहितो मी, 4-5 फॉर्ममध्ये लिहितो. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी, मी बोलतो एक लिहितो एक. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, पर मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल लिहायची आपल्याला. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मोल लिहायची, पर मोल लिहायची, कायनेटिक एनर्जी पर मोल. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी, ॲक्च्युली कायनेटिक एनर्जी म्हणजे जे काय टोटल कायनेटिक एनर्जी असते पर युनिट मास लिहायची, कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम लिहायची, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. थोडं बेसिकली आणि ट्रिक्स लक्षात घ्यायची फक्त. ते प्रेशरच्या एक्सप्रेशनवरनं, प्रेशरचं एक्सप्रेशन जे आहे ते 1/3 रो व्ही स्क्वेअर, व्ही स्क्वेअर व्ही आर एम एस स्क्वेअर. हे पुढं सरळ करत गेलं 1/3 एम व्ही स्क्वेअरसाठी सोडवलं. 1/3 स्मॉल एम व्ही स्क्वेअर म्हणजे काय होईल हे, ह्या टाईपने ते पुढं कन्वर्जन करून सोडवत गेलं. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आयडियल गॅस इक्वेशन वापरून किंमत टाकली. 1/m आणि व्हेलॉसिटीचा वर्ग स्मॉल व्ही जर कळत असेल तर यासाठी सोडवलं तर हे काय होईल, एका मॉलिक्यूलचं मास झालं. स्मॉल एम म्हणजेच एका मॉलिक्यूलचं मास झालं, त्यामुळे हे कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल होईल. आणि मग ते येतं खरं ते एवढं येतं 3/2 RT अपॉन कॅपिटल एन, एवढं येणार आहे. ते सोडवलं काय सेकंदात येतं, तरी आपण सोडवत नाही बसलो. 3/2 RT अपॉन कॅपिटल एम, कॅपिटल एम 1.5 RT अपॉन कॅपिटल एन पर मॉलिक्यूल. पर मॉलिक्यूल नीट बघायची इथं काय आहे, पर मॉलिक्यूल आहे. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल ती येतं किती, 3/2 RT अपॉन 3/2 RT अपॉन कॅपिटल एन. आता कॅपिटल एन जे आहे ते आपण एक नंबर ऑफ मोल्स किती, एक घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळे हे एवढ्या पर मॉलिक्यूल एवढं आलं 3/2 RT अपॉन एन. तर त्याला आपण एन निगुणला, याला जर एन निगुणला तर हा एन एन कॅन्सल होईल आणि मग काय येणार आहे, कारण ही जी कायनेटिक एनर्जी आली ही एका मॉलिक्यूलची आली, त्याला एन ने गुणलं, एकासाठी तेवढं, तर एनसाठी किती
एन साठी एवढं आलं 3/2 RT. एन कॅन्सल झाला. हा नीट लक्षात घ्यायचं. एकासाठी तेवढं, तर एकामध्ये आपल्याला ते जे काय 1 मोल गॅस घेतलेला आहे त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. एका मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी एवढी, तर एन साठीची किती, 10 साठीची गुणिले 10 जसं होईल तसं एन साठीची इंटू एन होईल. आणि मग हे एन एन एकमेकाला कॅन्सल होऊन हे आलं सर्व गॅसची कायनेटिक एनर्जी, का ज्याच्यामध्ये 1 मोल आहे. म्हणजे हे आलं कायनेटिक एनर्जी पर मोल. थोडक्यात एन निघून गेला. आणि आता ही जो काय गॅस होते त्याची सगळ्याची कायनेटिक एनर्जी, हे म्हणजेच एका मोलची कायनेटिक एनर्जी एवढी आली. एका मोलची तेवढी आली. तर एका मोलमध्ये किती मास आहे आपलं, एका मोलमध्ये किती मास आहे, एवढं मास आहे. एका मॉलिक्यूलचा मास इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजेच एका मोलमध्ये आपण एवढं मास घेतलं, त्यामुळे याला कॅपिटल एम निघूनला. ही सगळ्या गॅसची कायनेटिक एनर्जी आली. नीट अर्थ लक्षात घ्यायचा. प्रत्येक शब्दात बोलण्यात अर्थ आहे. सगळ्या गॅसची कायनेटिक एनर्जी एवढी आली. सर्व गॅस जो आहे त्याची कायनेटिक एनर्जी एवढी आली. त्याच्यामध्ये किती मास आहे, कॅपिटल एम, सर्वांची तेवढी. तर पर युनिट मास शब्दाचा अर्थ लक्षात येत असेल तर सर्वाची तेवढी, सर्व जे काय मास आहे तेवढ्याची तेवढी. तर एक एकक माससाठी त्याला तेवढ्याने डिवाइड केलं तर ती होईल कायनेटिक एनर्जी पर युनिट मास, एवढी येते. सगळं प्रेशरच्या एक्सप्रेशनवरनं येतं, वेगळं काय नाही. आणि पुढचं आता चौथी काढलं आपण, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ती जी येते ती 1.5 RP, सॉरी 1.5 P येते. 3/2P, 1.5 P, 3/2 म्हणजेच 1.5 झाला, 1.5 P येते. P म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ही जशी 1.5 RT 3/2 म्हणजे 1.5 येतं, तसं ही 3/2P येते. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्रेशरच्या एक्सप्रेशनवरनंच येतं. आता हे जसं लिहिलं मी मगाशी लिहिलेलं, आता बोल्ट्झमन कॉन्स्टंटचा अर्थ आपण मगाशी पाहिला. बोल्ट्झमन कॉन्स्टंट लिहिला होता मगाशी आपण. आता R भागिले RA, इथं ए जर असतं तर अवॉगाड्रोचा नंबर, N1 आहे त्यामुळं Nची व्हॅल्यू NA झाली. इथं इथं ज्या अर्थी N1 घेतलेला आपण त्या अर्थी काय झालं, N म्हणजेच NA झाला. त्यामुळे हा R भागिले NA सारखा झाला. आणि हा R भागिले NA सारखा झाला म्हणजेच काय झाला, हा बोल्ट्झमन कॉन्स्टंट झाला. त्यामुळे ते आपल्याला त्या फॉर्ममध्ये ती एनर्जी लिहिता आली. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल जी येते 1.5 RT अपॉन कॅपिटल एन, ती म्हणजे 1.5 KT. KT बी शब्द उच्चारत नाही मी, 3/2 KT ह्या टाईपने ती आली. मग केटीच्या फॉर्ममध्ये इन टर्म्स ऑफ द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. इथली कायनेटिक एनर्जी जी आहे ती मी कशाच फॉर्ममध्ये लिहिली, इन कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इन टर्म्स ऑफ द RTच्या म्हणजेच रिअल गॅस कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये. आणि हे पुढचं लिहिलं इन टर्म्स ऑफ द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येतात. तर हे झालं डिफरंट एनर्जी ऑफ द गॅसेस. प्रेशरच्या एक्सप्रेशनवरनं आपल्याला त्या सगळ्या काढता येतात. त्यांचे फॉर्म्युले किंवा ते काय टेम्परेचर कसं डिपेंडन्स आहे काय आहे ते कॉमन लक्षात येतं आपल्या. लक्षात घेतलं तर, थिअरी लक्षात घेतली तर सेकंदाला आपल्याला ते फॉर्म्युले लिहिता येतात. त्याच्यावर MCQज असतात. हजारो MCQज आहे. आपण इथं 10 20 आणि 25 सोडवले म्हणजे आपलं सगळं लगेच संपत नसतं. आपल्याला ते इतरही सोडवता आले पाहिजे म्हणून आपण सगळी थिअरी इथं बोलत असतो. ठीक आहे. पुढचं, तर गॅसच्या वेगवेगळ्या टाईपच्या म्हणजे गॅसच्या कायनेटिक एनर्जी पर डिफरंट क्वांटिटी लिहिले आपण.
पर मॉलिक्यूल लिहिलं, पर मोल लिहिलं, पर युनिट मास लिहिलं, पर युनिट व्हॉल्यूम लिहिलं, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिले. आर एम एस व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी लिहिलं. त्याच्यावरून आपल्याला एम सी क्यू जाणार आहे. पुढचं थोडं ऐकायचं आता. डिग्री ऑफ फ्रीडम, मेन कन्सेप्ट आहे डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम, तर डिग्री ऑफ फ्रीडम शब्दातच अर्थ आहे डिग्री ऑफ फ्रीडम. स्मॉल एफने दाखवणार आपण. मिनिंग लक्षात घ्यायचं. मिनिंग ते अनेक प्रकारे आपल्याला त्याची डेफिनेशन करता येते. थोडं एक मिनिंग लक्षात घ्यायचं. गॅस मॉलिक्यूल, पूर्ण गॅस नाही बोलत मी, मॉलिक्युल्स ऑफ द गॅस सिस्टीम, गॅस मॉलिक्यूल तर रॅन्डम मोशनमध्ये असतात. त्यामुळे कोणताही मॉलिक्यूल कोणत्याही इन्स्टंटला त्याचं पोझिशन आणि कन्फिगरेशन म्हणजे लोकेशन काय आहे ते शोधण्यासाठी हा कन्सेप्ट वापरला डिग्री ऑफ फ्रीडम. तर गॅस मॉलिक्यूलचं लोकेशन आणि त्याचं कन्फिगरेशन काय आहे, नेमकं कुठे आहे, कसं आहे, काय करतो हे शोधण्यासाठीचा हा कन्सेप्ट आहे डिग्री ऑफ फ्रीडम. तर डिग्री ऑफ फ्रीडम थोडी डेफिनेशनच ऐकायची आता. आता मी हे जे बोललो त्यानुसार. तर डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजेच दी नंबर ऑफ independent quantities, the number of independent quantities which describes the position or configuration or location of the molecule of a system is called degree of freedom. The number of independent quantity which describe the complete position or location or configuration of the molecules of the gas system is called degree of freedom. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणतात. बोललेलं कळत असेल तर नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटीज. आता इथं नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटीज साध्या आपल्याला सिम्प्लिफिकेशन होण्यासाठी गॅसला आता वेगवेगळ्या टाईपच्या एनर्जीज असतात. गॅसला एनर्जीज असतात वेगवेगळ्या टाईपच्या. ट्रान्सलेशनल एनर्जी असते, रोटेशनल असते, व्हायब्रेशनल असते. ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. ट्रान्सलेशनल मोशन असेल तर ट्रान्सलेशनल येईल, त्याला रोटेशनल मोशन येत असेल तर रोटेशनल पण होईल इंडिपेंडंट. व्हायब्रेशनल मोशन असेल तर व्हायब्रेशनल पण इंडिपेंडंट होईल. तर ट्रान्सलेशनलमध्ये एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, झेड कॉर्डिनेट 3 ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग तो मोशनमध्ये असू शकतो. किंवा रोटेशनलमध्ये पण एक्स वाय झेड एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग तो रोटेट होऊन जाऊ शकतो. एक्स ॲक्सिसला गोल गोल फिरत एक्स ॲक्सिस बरोबर, किंवा गोल गोल फिरत वाय ॲक्सिस बरोबर, किंवा गोल गोल फिरत झेड ॲक्सिस बरोबर. त्यामुळे इथं एक्स वाय झेडच्या करस्पॉन्डिंग रोटेशनल असू शकते किंवा व्हायब्रेशनल. व्हायब्रेशनल कोणत्या तरी प्लेनमध्ये असू शकते, एक्स प्लेन किंवा वाय प्लेन किंवा झेड प्लेन, व्हायब्रेशनल मोशनच्या संदर्भात. म्हणजे ह्या इंडिपेंडंट सगळ्या क्वांटिटीज होतील. त्यामुळे त्या नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटी आर मेजर्ड इन टर्म्स ऑफ द एनर्जी. सिम्प्लिफिकेशनसाठी त्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये मेजर्ड केल्या गेल्या. समजा त्याला एक्स वाय झेड तिन्ही डायरेक्शनने ट्रान्सलेशनल मोशन असेल तर ही एक्स 1 2 आणि 3 झाल्या इंडिपेंडंट क्वांटिटी. एक्स, दुसरी वाय आणि राहिलेली तिसरी झेड. आणि समजा वाय डायरेक्शननी रोटेशन असेल तर ही एक चौथी झाली इंडिपेंडंट क्वांटिटी. फक्त वाय डायरेक्शन रोटेशन असेल तर चौथी इंडिपेंडंट. 1 2 3 आणि 4, तर 4 झाल्या नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. त्या मॉलिक्यूलच्या नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम 4 होतील. किंवा त्याला रोटेशनल व्हायब्रेशनल काहीतरी एक व्हायब्रेशनल पण आहे तर ही एक अजून एक 5वी होईल. नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटीज 1 2 3 4 आणि 5, तर 5 डिग्री ऑफ फ्रीडम होतील. हा त्याचा अर्थ आहे. आता बेसिक अर्थ आपण पाहिला. तर नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटी इन टर्म्स ऑफ द एनर्जी मेजर्ड करतात सिम्प्लिफिकेशनसाठी. तर दॅट नंबर ऑफ इंडिपेंडंट quantities of the gas molecule
इन टर्म्स ऑफ द पाहिजे तर एनर्जी म्हणतो, इंडिपेंडंट क्वांटिटी म्हणा किंवा इंडिपेंडंट एनर्जीज विच डिस्क्राईब द कम्प्लीट पोझिशन ऑफ द मॉलिक्युल्स किंवा कॉन्फिगरेशन ऑफ द मॉलिक्यूल इज कॉल्ड डिग्री ऑफ फ्रीडम. त्याला डिग्री ऑफ फ्रीडम म्हणतात. तर डिग्री ऑफ फ्रीडम जे आहे ते ॲटॉमिसिटी किंवा अजून बाकीच्या गोष्टीमुळे येणार आहे. थोडं बेसिक बघायचं आता आपण इथं फार महत्त्वाचा कन्सेप्ट बघतोय आणि फार त्याच्यावर MCQज आहेत, सगळ्या गोष्टी आहे. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय पाहतो आपण आता. तर मोनोॲटॉमिक गॅस जो आहे तो मोनोॲटॉमिक असतो, डायॲटॉमिक असतो, डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक. डाय ट्राय म्हणजे तीन शब्दांमध्येच अर्थ आहे. मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि ट्रायॲटॉमिक. मोनोॲटॉमिक गॅस म्हणजे कोणते ॲक्च्युली ॲटॉमिसिटी ज्याची 1 आहे, म्हणजे एकच ॲटम असणारा. एक ॲटम म्हणजे हे एक ॲटम असणारा म्हणजे आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन. इनर्ड गॅसेस जे आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन इनर्ड गॅसेस. पिरियडिक टेबल मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जे काय इनर्ड गॅसेस आहेत दीज ऑल आर दी मोनोॲटॉमिक गॅसेस असतात. एकच ॲटम असतं त्याच्यामध्ये. आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन हे जे आहे ते इनर्ड गॅसेस जे आहे ते मोनोॲटॉमिक झाले. डायॲटॉमिक म्हणजे आपलं नेहमीचे गॅसेस इयरमध्ये जे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे डायॲटॉमिक गॅसेस झाले. ट्रायॲटॉमिक जे आहे H2O, दोन गॅसेस, दोन मॉलिक्यूल आहे इथं. म्हणजे ॲटम दोन आहे. हायड्रोजनमध्ये हा एक, हायड्रोजन हा एक. इथं एकच ॲटम आहे. इथं हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक. कार्बन डायऑक्साईड CO2, CO2, हायड्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन N2H2N, हायड्रोजन एच, ठीक आहे. हायड्रोजन ऑक्साईड N2O, नायट्रोजन ऑक्साईड CO2 हे ट्रायॲटॉमिक गॅसेस झाले. ट्रायॲटॉमिक. ॲटॉमिसिटी आता मी मुद्दाम लिहितो. त्याच्या मोशन किती आहे, किती टाईपच्या मोशन येतात, ट्रान्सलेशनल आहे का रोटेशनल आहे किंवा व्हायब्रेशनल आहे, त्यानुसार त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम येतील. मुद्दाम मी टेबल करतो मोशन किती टाईपचे आहे. जेवढ्या टाईपच्या मोशन येतील तेवढ्या नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटी होतील आणि तेवढ्या त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम येतील. तेवढ्या त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम येतील. त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम तेवढ्या येतील. तर मोनोॲटॉमिक गॅसमध्ये काय होतं, ॲटम जो आहे तो एक्स डायरेक्शननी, वाय डायरेक्शननी किंवा झेड डायरेक्शननी त्याला ट्रान्सलेशनल मोशन असते. म्हणजे तिन्ही डायरेक्शनने एक्स, वाय, झेड. एक्सच्या करस्पॉन्डिंग 1, वायच्या करस्पॉन्डिंग 2 आणि झेडच्या करस्पॉन्डिंग 3. रोटेशनल नसते, त्याला व्हायब्रेशनल नसते. त्यामुळे याची टोटल नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम जे आहे ते एवढ्याची बेरीज 3 आलं. डायॲटॉमिक गॅसेसमध्ये तिन्ही डायरेक्शन एक्स, वाय, झेड डायरेक्शनने त्याला मोशन येणार आहे. आणि व्हायब्रेशनल मोशन 3 पैकी 2 ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग, एक्स, वाय आणि झेड. त्याच्यापैकी कोणत्या तरी 2 ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग त्याला रोटेशनल मोशन असेल. एक्स आणि वायचे असेल तर झेड नसेल, कोणत्या तरी 2. त्यामुळे याची डिग्री ऑफ फ्रीडम जी आहे ती 5 झाली. 5 झाली. आणि पुढच्या ट्रायॲटॉमिक गॅसेसमध्ये 2 प्रकारचे गॅसेस आहे. ट्रायॲटॉमिक गॅसेस जे आहे ते 2 प्रकारचे गॅसेस आहे. त्याच्यातला नॉन लिनियर गॅस, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड हा नॉन लिनियर केमिस्ट्रीमध्ये पाहिलं. आणि लिनियर असे 2 टाईपचे गॅसेस आहे. H2O समजा लिनियर, कार्बन डायऑक्साईड नॉन लिनियर. तर याच्यासाठी तिन्ही ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग ट्रान्सलेशनल मोशन असेल, कोणत्या तरी 2 ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग रोटेशनल मोशन असेल आणि एक व्हायब्रेशनल मोशन असते. त्यामुळे याची डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली, 6 झाली. नॉन लिनियरची कार्बन डायऑक्साईड किंवा याची 3 अधिक 2 अधिक 2, मॅक्सिमम डिग्री ऑफ फ्रीडम याची 7 झाली. म्हणजे तिन्ही ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग ट्रान्सलेशनल
तिन्हीपैकी कोणत्या तरी दोन ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग रोटेशनल आणि याला व्हायब्रेशनल जे आहे त्या दोन टाईपचे येणार आहे. म्हणजे याला व्हायब्रेशनल ॲक्च्युली कायनेटिक व्हायब्रेशनल आणि पोटेन्शियल व्हायब्रेशनल अशा दोन टोटल 7 झाले. डिग्री ऑफ फ्रीडम. अजून थोडं एक कन्सेप्ट थोडा अजून बोलायचं आहे. हा ट्राय ॲटॉमिक ॲक्च्युली दोनपेक्षा जास्त म्हणजे त्याला पॉली ॲटॉमिक, मग त्याला 3 असू 4 असू, आपल्याला जेवढे सिलेबसमध्ये जेवढं लागतं जेवढ्यावर MCQज आहेत त्याच्या संदर्भात बोलतो मी. तर डायॲटॉमिकमध्ये परत अजून 2 प्रकार आहे. डायॲटॉमिकमध्ये 2 प्रकार आहे. डायॲटॉमिक जे आहे ते 2 प्रकार आहे. रिजिड डायॲटॉमिक असं रिजिड आणि नॉन रिजिड. रिजिड जर डायॲटॉमिक गॅस असेल, रिजिड डायॲटॉमिक, तर त्याची डिग्री ऑफ फ्रीडम जी येते, बाजूला लिहिण्याऐवजी मी इथंच लिहून राहिलो, त्याची डिग्री ऑफ फ्रीडम येते 5. आणि नॉन रिजिड जर डायॲटॉमिक गॅस असेल तर त्याची डिग्री ऑफ फ्रीडम येते 7. त्यामुळे क्वेश्चनमध्ये MCQजमध्ये स्पेसिफिकेशन तसं असेल, पूर्ण स्पेसिफाय केलेलं असेल. क्वेश्चन पेपरमध्ये MCQमध्ये त्या टाईपनी वेदर दॅट गॅस इज अ रिजिड डायॲटॉमिक ऑर नॉन रिजिड डायॲटॉमिक असं म्हणलेलं असेल तर त्या टाईपने घ्यावं लागेल. आणि नुसतं डायरेक्ट डायॲटॉमिक म्हणलं तर आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम ही घ्यावा लागेल. त्यांनी रिजिड म्हणलं तर ही घ्यावा लागेल. नॉन रिजिड म्हणलं तर ही त्या टाईपनी स्पेसिफिकेशन असेल त्यानुसार घ्यावं लागेल. आता पुढचं ऐकायचं. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय पाहिलं आपण. डिग्री ऑफ फ्रीडम तर आपण जे एनर्जीज काढल्या मग अशी गॅसच्या एनर्जीज किंवा ते बाकीचं बोलतच नाही बसत आता मी. बोलतो एका वाक्यात बोलतो मी. म्हणजे थोडक्यात इथं एक एक्झाम्पल, मोनोॲटॉमिक गॅस असेल तर त्याला 3 टाईपच्या इंडिपेंडंट मोशनच्या संदर्भात इंडिपेंडंट क्वांटिटी झाल्या. त्यामुळे त्या नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटी 3 म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम 3 झाल्या. एक्सच्या करस्पॉन्डिंग मोशन, वायच्या करस्पॉन्डिंग आणि झेडच्या करस्पॉन्डिंग ट्रान्सलेशनल मोशन. तर त्याच्या करस्पॉन्डिंग डिग्री ऑफ फ्रीडम त्याच्या 3 झाल्या. नीट ऐकायचं, फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, फार महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावर. तर त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम 3 झाल्या. तर आपण पुढचं बघायचं म्हणजे 3 टाईपच्या एनर्जी झाल्या थोडक्यात. एक्सच्या करस्पॉन्डिंग पाहिजे तर मी लिहितो ट्रान्सलेशनल एनर्जी. ट्रान्सलेशनल एनर्जी जे ट्रान्सलेशनल इथंच लिहितो मी, थोडं पुढच्या पेजवर लिहितो मी. ट्रान्सलेशनल एनर्जी जी असेल, टोटल एनर्जी ऑफ द गॅस ट्रान्सलेशनल मोशनच्या संदर्भात, किंवा टोटल एनर्जी ऑफ द गॅस इन रोटेशनल मोशनच्या संदर्भात, रोटेशनल, आणि टोटल एनर्जी ऑफ द गॅस इन व्हायब्रेशनल मोशनच्या संदर्भात, व्हायब्रेशनल. ट्रान्सलेशनल कोणत्या डायरेक्शननी, एक्स डायरेक्शननी मोशन येईल, वाय डायरेक्शन येईल किंवा झेड डायरेक्शन येईल, तिघांच्या करस्पॉन्डिंग. एक्स डायरेक्शननी ट्रान्सलेशनल टोटल एनर्जी येणार आहे ती कायनेटिक एनर्जी म्हणजे 1/2 mv², एक्स डायरेक्शननी व्हेलॉसिटी. वाय डायरेक्शननी जे येणार आहे ते 1/2 m वायच्या डायरेक्शननी, एक्सच्या डायरेक्शननी, वायच्या डायरेक्शननी, झेडच्या डायरेक्शननी. व्हेलॉसिटी जर एक्सच्या डायरेक्शननी असेल तर ती ठीक आहे 1/2 mv² वायच्या डायरेक्शननी, आणि प्लस 1/2 mv² झेडच्या डायरेक्शननी, म्हणजे एक्सच्या डायरेक्शननी, वायच्या आणि झेडच्या, अशा 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट क्वांटिटी, इंडिपेंडंट एनर्जीज झाल्या. त्यामुळे ह्या टोटल कायनेटिक एनर्जी असणार आहे. ही टोटल एनर्जी ऑफ द गॅस इन ट्रान्सलेशनल मोशन ही कायनेटिक झाली. सेम टाईपने रोटेशनल I⍵² 1/2 I⍵² प्लस 1/2 I⍵². आता इथं ओमेगा जो आहे, आय मोमेंट ऑफ इनर्शिया झाली, ओमेगा इथं काय
ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल आपल्याला बेसिक डिफरन्स माहिती आहे. ट्रान्सलेशनलचे अनालॉगस रोटेशनल. आय जे अँग्युलर, हे आय जे काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यामुळं हा ओमेगा जो येतो एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग तो रोटेशन होत असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग ओमेगा येईल. वायच्या करस्पॉन्डिंग होत असेल तर वायच्या, आणि झेडच्या होत असेल तर झेडच्या. सेम टाईपने रोटेशनल जसं त्याच्या सेम टाईपनी व्हायब्रेशनल. व्हायब्रेशनल जे आहे ते कोणत्या तरी प्लेनमध्ये असतं, मी आत्ता बोललो. त्यामुळे इथं व्हायब्रेशनल जी आहे कायनेटिक एनर्जी ऑफ व्हायब्रेशन, कायनेटिक एनर्जी इन व्हायब्रेशनल मोशन. आणि सेम टाईपनी प्लस कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी इन व्हायब्रेशनल मोशन. व्हायब्रेशनल मोशन. त्यामुळे हे जे येतं हे 1/2 मास इंटू करस्पॉन्डिंग व्हेलॉसिटीचा वर्ग, आणि हे एक तर 1/2 kr². ह्या टाईपनी. तर ह्या टाईपनी गॅसला एनर्जीज असतील मॅक्सिमम. ह्या तीन, 3 दुनी 6 आणि 2 8 एनर्जी जास्तीत जास्त. 8 एनर्जीज, 8 क्वांटिटी झाल्या थोडक्यात. पुढचं ऐकायचं आता, पुढचं ऐकायचं. तर गॅसच्या ह्या ज्या काही एनर्जीज येतात, गॅसच्या ह्या ज्या काही एनर्जीज येतात, ती एनर्जी लॉ ऑफ इक्विपार्टेशन ऑफ एनर्जी, बोल्ट्समन लॉ लिहितो मी. लॉ ऑफ इक्विपार्टेशन शब्दातच अर्थ आहे. इक्विपार्टेशन ऑफ एनर्जी शब्दातच अर्थ आहे, त्याला बोल्ट्समन लॉ म्हणतात. बोल्ट्समन लॉ, बोल्ट्समन्स लॉ. शब्दनीट ऐकायचं. तर ह्या गॅसच्या ज्या काही एनर्जीज असतात, बोल्ट्समन लॉचं स्टेटमेंट किंवा बेसिक MCQ जे नुसतं ऐकण्यासाठी नसतं. बोल्ट्समन लॉज, गॅसच्या जे काय टोटल एनर्जी आली, गॅसची टोटल एनर्जी समजा 3/2 kT एवढी एनर्जी आहे. टोटल एनर्जी ऑफ द गॅस मगच लिहिलं होतं आपण. टोटल एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल म्हणजे टोटल एनर्जी ऑफ द गॅस इन केच्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं 3/2 kT, किंवा अजून लिहिलं होतं आपण. ठीक आहे, एवढीच. तर गॅसची ही जी एनर्जी आहे, गॅसची जी काही एनर्जी असेल ती त्याचे जेवढे जेवढे पॉसिबल एनर्जीज मोड आहे तेवढ्यामध्ये ती सारखी डिस्ट्रीब्यूट होते. गॅसची जी काही एनर्जी आहे दॅट इज टोटली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल पॉसिबल मोड्स. दी लॉ ऑफ इक्विपार्टेशन म्हणजे शब्दातच आहे, इक्विपार्टेशन सारखं पार्टिशन पार्टिसिपेशन सारखं असलं पाहिजे. पार्टिसिपेशन आपण जसं इक्वली पार्ट करतो किंवा इक्वल पार्टिसिपेट होतो, तसं इथं लॉ ऑफ इक्वी पार्टिसिपेशन ऑफ एनर्जी, त्यालाच बोल्ट्समन लॉ म्हणतात. तर गॅसची जी टोटल एनर्जी ऑफ द गॅस इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल पॉसिबल मोड. ह्या लॉचं स्टेटमेंट आहे, टोटल एनर्जी ऑफ द गॅस सिस्टीम इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल पॉसिबल इट्स मोड. गॅसला जेवढी एनर्जी आहे तेवढीच्या तेवढी त्याला जेवढे पॉसिबल एनर्जी मोड आहे म्हणजे जेवढ्या पॉसिबल मोशन आहे तेवढ्याचमध्ये ती सारखी वाटली जाते. समजा मोनोॲटॉमिक गॅस घेतला, त्याला 3 व्हायब्रेशनल मोशन होत्या, 3 व्हायब्रेशनल मोशन. त्यामुळे त्याची डिग्री ऑफ फ्रीडम जी आली होती ती किती आली होती? 3 आली होती. त्याला 3 मोशन होत्या, त्याच्यापैकी ही ट्रान्सलेशनल मोशन होती, तिन्ही रोटेशनल मोशन नव्हती आणि व्हायब्रेशनल मोशन नव्हती, फक्त ट्रान्सलेशनल मोशन. मोनोॲटॉमिक गॅस मागाचं टेबल लक्षात घ्यायचा. त्याला कोणती तिन्ही ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मॉलिक्यूलला ट्रान्सलेशनल मोशन होती, रोटेशनल नव्हती आणि व्हायब्रेशनल नव्हती. त्यामुळं त्याची एकूण क्वांटिटी ऑफ जे काय व्हेरिएबल आले ते हे आले, एकूण नंबर ऑफ
व्हेरिएबल झाले ते 3 मोशनच्या संदर्भात, म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम त्याची 3 झाली. म्हणजेच थोडक्यात मोनो ॲटॉमिक गॅसला 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. तर हा दीड 3/2 दीड तिघांनाही सारखा वाटायचा. लॉ ऑफ इक्विपार्टिशनचा अर्थ इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल इट्स पॉसिबल एनर्जी मोड. त्यामुळे हे दीड जर गोष्ट, ही दीड गोष्ट सगळे तिघांनाही सारखी वाटायची, तर एक एकाच्या वाट्याला किती येईल? अर्धी येईल. हा त्याचा अर्थ आहे. तर हा झाला बोल्ट्झमन लॉ. तर टोटल एनर्जी ऑफ द गॅस सिस्टम इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल पॉसिबल एनर्जी मोड अँड एनर्जी ऑफ इच मोड इज किती होईल मग? एनर्जी ऑफ द इच मोड जी येणार आहे, एनर्जी ऑफ द इच मोड जी येणार आहे ती अर्धी येणार आहे. एनर्जी ऑफ द इच मोड इज अर्धी. हे 3/2 KBT हे जे आलं, ॲक्च्युली हे जे वरती आलं इथं 3/2 आलं. 3/2 आपण मगाशी मी बोललो, आपण जो काय गॅस घेतला होता तो मोनो ॲटॉमिक घेतला होता. प्रेशरचं एक्सप्रेशन काढताना 1 मोल ऑफ अ गॅस मोनो ॲटॉमिक गॅस घेतला होता. मोनो ॲटॉमिक गॅस घेतल्यामुळं हा 3 आला इथं. डायॲटॉमिक घेतला असतं तर इथं 5 आला असता. ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर घेतला असतं तर इथं 6 आला असता. म्हणजे वेगळ्या शब्दात हा किती आला? एफ डिग्री जनरलायझेशन केलं मी. डिग्री ऑफ फ्रीडम हा 3, 5, 7 आत्ता मी जे बोललो मोनो ॲटॉमिक घेतल्यामुळे त्याची डिग्री ऑफ फ्रीडम 3 होती, म्हणून 3 आला होता. जनरलायझेशन केलं मी आता इथं. हा जो असतो इथला आकडा तो डिग्री ऑफ फ्रीडमचा असतो खरा. आपल्याला इथे लिहायची गरज नाही. तर हा झाला बोल्ट्झमन लॉ. बोल्ट्झमन लॉ हा झाला काय? टोटल एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल पॉसिबल मोड, इक्वली डिस्ट्रीब्युटेड अँड एनर्जी ऑफ इच मोड इज 1/2 KBT. कोणतंही घेतलं मग तो डायॲटॉमिक असो नाही तर ट्रायॲटॉमिक असो नाही तर मोनो ॲटॉमिक असो, त्याच्या जेवढ्या मोड आहे तेवढ्या मोडमध्ये ती इक्वली डिस्ट्रीब्यूट झाली. आता डायॲटॉमिक गॅस जर असेल तर काय होईल? डायॲटॉमिक जर असेल रिजिड डायॲटॉमिक तर त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती होईल? रिजिड डायॲटॉमिक जर असेल तर त्याची डिग्री ऑफ त्याला ह्या टाईपने येतात. त्यामुळे त्याची टोटल एनर्जी किती येणार आहे? ती 3/2 नसेल येणार. मी आत्ता बोललो ते जनरलायझेशन इथं, हे खरं F/2 आहे. आपण प्रेशरचं एक्सप्रेशन काढताना नॉन मोनो ॲटॉमिक घेतला होता, त्यामुळे हा एफ म्हणजेच इथं 5/2 झालं. आणि 5/2 म्हणजेच 5 जणांना सारखं वाटलं. जर 5 जणांना सारखं वाटलं तर एकाच्या वाट्याला किती येणार आहे? एकाच्या वाट्याला किती येणार आहे? ते अर्धाच येणार आहे, 1/2 KT. हे ते बोल्ट्झमन लॉचा बेसिक अर्थ झाला. नंतर बोल्ट्झमन लॉचे ॲप्लिकेशन्स आहेत. बोल्ट्झमन लॉचे बेसिक ॲप्लिकेशन्स आहे. बोल्ट्झमन लॉचे ॲप्लिकेशन्स. स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढणं. स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढणं. स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर काढणं. आणि त्या दोघांचा रेशो दॅट इज कॉल्ड ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. CP मोठा असतो, CP मोठा असतो, CV छोटा असतो. CP/CV म्हणजेच ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट काढणं. हे ते बोल्ट्झमन लॉचे ॲप्लिकेशन आहे. आता नीट ऐकायचं, मी डायरेक्ट लिहितो. हा F/2 R असतो CP, आणि CV जो असतो F/2 +1 R असतो. CV जो असतो तो एवढा, आणि CP जो असतो तो किती असतो? 1 CP जो असतो तो 1 म्हणजे याच्यामध्ये एक ॲड केला एवढा येतो, तो फॉर्म्युला काढता येतो आपल्याला, एवढंच लक्षात घ्यायचं. त्यामुळे याची डिग्री ऑफ फ्रीडम, त्यामुळे याचं CV किती झाला? मोनो ॲटॉमिक गॅसचा CV झाला किती? एफची व्हॅल्यू टाकली मी 3/2 R. याची एफची व्हॅल्यू टाकली 5/2 R. याची एफची व्हॅल्यू टाकली 6/2 R. याची एफची व्हॅल्यू टाकली 7/2 R. प्रत्येकाचे CP काढले मी, त्याच्यामध्ये एक ॲड केला. कंस जर कळत असेल तर हे 5/2 + 1 म्हणजे हे झालं 3/2 + 1. व्हॅल्यू टाकले याला 5/2 R.
सी व्हीची किंमत एफची व्हॅल्यू मी 3 टाकली 3/2 + 1 त्याचा लसावी काढला ते आलं 5/2 आर. हे आलं 7/2 आर. बेरीज केली हे आलं किती 6 2 8/2 आर. मुद्दाम त्याचा भागाकार करत नाही. 7 2 9/2 आर. हे आलं. मी हे नाही करत, एवढं बाजूला ठेवलं, एवढं बाजूला ठेवलं. आता ह्या दोघांचा रेशो जर कळत असेल, सी पी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सी व्ही. सी पी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सी व्ही येतं आणि त्यामुळं मेअर्स रिलेशन आपल्याला माहिती आहे. मोठं वजा छोटं जे येतं ते किती येतं गॅस कॉन्स्टंट इतकं येतं. सी पी मायनस सी व्ही दॅट इज इक्वल टू रिअल गॅस कॉन्स्टंट. याला काय म्हणतात मेअर्स रिलेशन म्हणतात. केमिस्ट्रीमध्ये झाले लागणार आहे आपल्याला. म्हणजे इथंच व्हायला पाहिजे असं काय नाही, तरी चालू चालूमध्ये मी बोलतो. तर ह्या दोघांचा भागाकार सी पी हा डिवायडेड बाय हा, त्यामुळे हे आलं 5/3. दोघांचा भागाकार करून ते कॅन्सल होऊन जे काय शिल्लक राहिलं 5/3 आला याचा गॅमा. याचा 7/5 होईल, याचा 8/6 होईल एकमेकाला कॅन्सल होऊन. याचा 9/7 होईल एकमेकाला रिव्हर्स होऊन. भागाकार जर लक्षात येत असेल, आपण लक्षात घेत असेल, तर ते हे 5/3 म्हणजेच किती आलं 1.3 एका 3 3 सक 18 2 राहिले 3 सक 18 3 सक 18 1.66 आलं. 1.66 हा 1.41 आलं. हा 1.4 4/3 4/3 झालं. हे 4/3 म्हणजेच किती 1.33 आलं आणि हे 1.28 आलं. हे आलं प्रत्येकाचे गॅमा. प्रत्येकाचे गॅमा. आता डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय पाहिलं आपण, त्याच्यावरनं कोणाला कोणत्या एनर्जीज आहे, त्याच्यावरनं त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम, मोनो ॲटॉमिक गॅसच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती, त्याला एनर्जी किती, कोणती इमोशन किंवा त्याच्या करस्पॉन्डिंग परत सी पी काय, सी व्ही काय. मी सी व्ही आधी काढला, पण सी व्हीपेक्षा सी पी मोठा असतो. त्याच्यावरनं त्या दोघांचा रेशो म्हणजे ॲडॅबॅटिक रेशो काढला. ते आपण सगळं बेसिक टेबल तयार केला थोडक्यात, इथं टेब्युलर फॉर्ममध्ये लिहिलं. ते झालं डिग्री ऑफ फ्रीडम किंवा बोल्ट्झमन लॉ. आणि बोल्ट्झमन लॉचे ॲप्लिकेशन आहे सी व्ही काढणं, सी पी काढणं, गॅमा काढणं. तर इथपर्यंत कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस भरपूर आहे बोलण्यासारखं. आपल्याला जेवढं जेवढं लागतं तेवढं बोललं मी. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा आपला पहिला पार्ट संपला. त्याच्यामध्ये पुढचा जो भाग आहे रेडिएशन, तो उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थांबतो इथं. थँक्यू. वेलकम.